नमस्कार. मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण आतापर्यंत ऑटिझम मूल असेल, ADHD मूल असेल, डाऊन सिंड्रोम असेल, फ्रजाईल एक्स सिंड्रोमचं मूल असेल, CP मूल असेल, या सगळ्यांना सेन्सरी इश्यू असतात याविषयी आपण माहिती घेतली आणि सेन्सरी इश्यू असण्याची लक्षणं कोणती हे पण आपण बघितलं. तर या मुलांमध्ये सेन्सरी इश्यू आहेत आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, सेन्सरी इश्यूजची लक्षणं कोणती, की ती तुमच्या आमच्यामध्ये पण सेन्सरी इश्यू असतात थोडे बहुत प्रमाणामध्ये, हे पण आपण बघितलं त्याच्यामध्ये. तर आणि सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. ऑटिझम असेल, ADHD असेल किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील, सिंड्रोमची मुलं असतील, CP मूल असेल, तर यांच्यामध्ये जास्त प्रमाणात सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचे सेन्सेस व्यवस्थितरित्या कार्य करत नाही, त्यांचे ज्ञानेंद्रियांच्या कार्यामध्ये बिघाड झालेला आपल्याला दिसून येतो, काहीतरी कमतरता राहिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे मुलं कशाप्रकारे वर्तन करतात हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. तर आता आपल्याला टाईप्स ऑफ सेन्सेस बघायचे आहेत, की आपल्या ज्ञानेंद्रियांचे प्रकार किती आहेत. आपल्याला ज्ञानेंद्रिय, आपले 5 ज्ञानेंद्रिय माहिती आहेत, की जे विजन सेन्स म्हणजे की डोळे आपले, डोळे हा एक इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे आपला, की त्याच्याने आपण बऱ्याच गोष्टी बघतो, अनेक गोष्टी बघतो, त्याचे रंग, आकार वगैरे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी ज्या ज्या गोष्टी बघतो, तर त्याच्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. डोळ्यांनी ज्या गोष्टी बघतो त्यातनं ही ज्ञानेंद्रिय आपल्याला ज्ञान देण्याचं कार्य करत असतात. तर त्यासाठी ज्ञानेंद्रियांचा महत्त्वाचा रोल आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या लर्निंग प्रोसेसमध्ये, आपल्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये. म्हणून जेव्हा विशेष मुलांमध्ये ऑटिझम असो, ADHD असो किंवा इतर कुठली विशेष मुलं असो, त्यांच्यामध्ये या ज्ञानेंद्रियांचं कार्य व्यवस्थित चालत नाही, म्हणून त्यांची लर्निंग प्रोसेस व्यवस्थित होताना आपल्याला दिसत नाही. त्यांची शिकण्याची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये कमतरता राहते. ती मुलं आपण ज्या गोष्टी सांगू ती पटकन शिकू शकत नाहीत, कारण त्यांचे ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याच्यामध्ये डिस्फंक्शनिंग झालेलं आपल्याला दिसतं. तर विजन सेन्स जो एक ज्ञानेंद्रिय आहे आपलं, तर त्याच्याने आपण बऱ्याच गोष्टी बघतो आणि शिकतो. तसाच हिअरिंग सेन्स जो आहे, की आपण कानाने बऱ्याच गोष्टी ऐकतो, त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकतो ऐकल्यानंतर. तर कानाचा म्हणजे कान हे एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि त्यातनं ऐकून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. तर टेस्ट सेन्स, जीभ जी आपल्याला अनेक चवी देते, त्यातनं पण आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. आपल्या खाद्यपदार्थांच्या असतील किंवा इतर टेस्ट असतील, गोड, तिखट, आंबट, खारट सगळेच पदार्थ टेस्ट करतो आपण, तर त्याच्या चवी आपल्याला जीभ आपल्याला त्याचं ज्ञान देते. स्मेल सेन्स, की जो वास आपण नाकाने घेतो, नाक हे एक ज्ञानेंद्रिय आहे की जे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं, की त्याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे वास आपण घेतो आणि त्यातनं आपण डिफरन्शिएट करू शकतो की चांगलं काय, वाईट काय, चांगला वास कोणता, खराब वास कोणता, जळालेला, भाजलेला, कुजलेला, सडका, चांगला वास वगैरे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला आपलं स्मेल सेन्स देतं. नाकाने आपण वास घेतो आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान त्यातनं मिळतं. आणि 5वं जे ज्ञानेंद्रिय आहे ते आहे आपली त्वचा. त्वचेमधनं पण आपल्याला बऱ्याच गोष्टीचं सेन्स, बऱ्याच गोष्टींचं ज्ञान आपल्याला मिळतं. स्पर्शज्ञान त्याला म्हणतो आपण, त्याला टॅक्टाईल सेन्स असं म्हटलं जातं स्पेशल एज्युकेशनच्या टर्ममध्ये. तर या गोष्टींचं ज्ञान आपण या 5ही ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून बऱ्याच गोष्टी आपण शिकत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. जन्मापासनं तर आपण या गोष्टींचा, या 5ही ज्ञानेंद्रियांचा वापर करून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तर हे 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत, पण त्यासोबत अजून 3 ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे टोटल आपले ज्ञानेंद्रिय आहेत 6, 7 आणि 8 ज्ञानेंद्रिय आहेत की जे आपल्याला माहिती नाही आहेत. तर त्यातला एक 6वं ज्ञानेंद्रिय जे आहे तो म्हणजे वेस्टिब्युलर सेन्स, की ज्यातनं आपल्याला सेन्स ऑफ बॅलन्स येतो. की काही मुलं आपण बघतो की बॅलन्स सेन्स आपल्याला त्यातनं देतं, की काही मुलं पण खूप उंचीवरती चढायला घाबरतात. बऱ्याच वेळा
साधं घसरगुंडी जरी खेळायची तर मूल त्याच्यावरती चढत नाही, त्याच्यावरती चढायला घाबरतं. किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो की काही मुलं खूप उंचीवरती चढतात पण त्यांना काहीच भीती वाटत नाही. जसं आपण मागच्या वेळी बघितलं की सेन्सरी डिस्फंक्शनिंग किंवा त्याची लक्षणं काय आहेत, की मुलामध्ये सेन्सरी डिस्फंक्शनिंग असण्याची लक्षणं काय. तर वेस्टिब्युलर सेन्सचा जर अभाव असेल, त्याच्या फंक्शनिंगमध्ये जर काही बिघाड असेल तर मूल अति उंचीवर गेल्यावरती पण घाबरत नाही किंवा थोड्या उंचीवर जरी जायचं म्हटलं तर मूल घाबरतं. तर हे दोन टोकं आपण बघतो. काही मुलं एलिव्हेटर्सवरती की आपण जे सहज चढू शकतो, जाऊ शकतो एलिव्हेटर्स, तर त्याच्यावरती पण जायला घाबरताना बघतो आपण. किंवा काही मुलं अजिबातच घाबरत नाही, धडपडतात, पडतात तरीही चढतात, उतरतात, घसरगुंडी असो किंवा झोका असो. तर हे बॅलन्स सेन्स जे आहे हे वेस्टिब्युलर सेन्स आपल्याला देत असतं, की आपण स्वतःचे बॉडीला बॅलन्स कसं आणि कुठे आणि काय करायचं आहे. तर याचं सेन्स आपल्याला वेस्टिब्युलर सेन्स देत असतं, याचं ज्ञान आपल्याला वेस्टिब्युलर सेन्स देत असतं. तर हे 6वं एक प्रकार आहे आपल्या ज्ञानेंद्रियाचा. आणि 7वा प्रकार आहे सेन्स ऑफ प्रॉप्रियोसेप्शन. तर त्याच्यामधनं आपल्याला सेन्स ऑफ प्रेशर, दाब, की किती प्रमाणात कुठे आणि किती दाब द्यायचा आहे याचं सेन्स आपल्याला प्रॉप्रियोसेप्शन देत असतं. तर हे एक आपलं 7वं ज्ञानेंद्रिय आहे, की ज्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, की कुठल्या गोष्टीसाठी किती दाब द्यायचा आहे, किती प्रेशर द्यायचं आहे याचं ज्ञान आपल्याला त्यातनं मिळत असतं. की आपण बघतो की कुठल्या कामाला आपल्याला आता जर आपल्याला समोर एखादी कुठली आता आपण बऱ्याच वेळा बाहेर जातो मॉलमध्ये किंवा इतर कुठल्या ठिकाणी शॉपमध्ये, तर पुल आणि पुश ह्या गोष्टी तिथे लिहिलेल्या असतात, ढकला आणि ओढा. तर आपल्याला ते किती प्रमाणात ढकलायचा आहे दरवाजा किंवा किती प्रमाणात ओढायचा आहे याचं ज्ञान आपल्याला प्रोप्रियोसेप्शन या सेन्सद्वारे आपल्याला ते ज्ञान मिळतं. पण विशेष मुलांमध्ये याचं डिस्फंक्शनिंग असल्यामुळे त्यांना कुठली गोष्ट किती प्रमाणात ढकलायची किंवा किती प्रमाणात ओढायची याचं ज्ञान अवगत नसतं. म्हणून तिथे मुलांची गडबड होताना आपल्याला दिसते, बऱ्याच वेळा आपण बघतो. तर फोर्स, कुठल्या गोष्टीला किती फोर्स लावायचा किंवा किती प्रमाणात त्याला प्रेशर द्यायचं किंवा किती दाब द्यायचा आहे किंवा किती जोर द्यायचा आहे याचं ज्ञान त्यांना येत नाही, कारण त्यांचं प्रोप्रियोसेप्शनमध्ये डिस्फंक्शनिंग दिसून येतं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला बघतो की बरेच मुलं जी आहेत की लिहिताना खूप फेंट लिहितात किंवा काही मुलं अतिशय डार्क लिहितात. तर हे किती प्रेशर तिथे अप्लाय करायचं आहे लिहिताना, पेन्सिल असेल किंवा कलर करताना असेल तर त्याच्यावरती किती प्रेशर द्यायचं आहे याचं ज्ञान त्यांना प्रोप्रियोसेप्शनमध्ये त्यांच्या डिस्फंक्शनिंग असल्यामुळे ती मुलं ते समजू शकत नाही की पेन्सिलवरती किती दाब द्यायचा आहे. मग प्रोप्रियोसेप्शनमध्ये जर डिस्फंक्शनिंग असेल तर मुलाला याचं ज्ञान अवगत होत नाही. म्हणून मुलं बऱ्याच वेळा फेंट लिहिताना दिसतात तुम्हाला किंवा फेंट कलरिंग करताना दिसतात किंवा काही मुलं अतिशय डार्क लिहितात किंवा डार्क कलरिंग करताना आपल्याला दिसतात. तर हा झाला एक 7वा प्रोप्रियोसेप्शन सेन्स जो आहे की जो आपल्याला प्रेशर, दाब, जोर, फोर्स किती लावायचं याचं ज्ञान देतो. तर ह्या मुलांमध्ये, विशेष मुलांमध्ये ऑटिझम असेल, ADHD असेल किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील की त्यांच्यामध्ये याचं डिस्फंक्शनिंग असतं, त्यामुळे मुलं इथे गडबड करताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे आपण जर पेस्टचं पण उदाहरण जर घेतलं प्रोप्रियोसेप्शनसाठी, की बऱ्याच वेळा आपण जेव्हा ब्रशवरती पेस्ट अप्लाय करतो, लावतो, तर किती प्रमाणात पेस्टला दाब द्यायचा आहे हे पण मुलांना कळत नाही. किंवा बोटावरती जरी पेस्ट घ्यायचं आहे तर किती जोरात दाबायचं आहे किंवा आपण लोशन्स वेगळे वेगळे वापरतो किंवा पावडर वापरतो, तर ते किती प्रमाणात त्याला प्रेशर द्यायचं आहे किंवा आपण स्प्रे वापरतो तर त्याला किती जोर द्यायचा आहे, किती प्रेशर द्यायचं आहे याचं ज्ञान त्यांना प्रोप्रियोसेप्शनमध्ये डिस्फंक्शनिंग असल्यामुळे त्याचं ज्ञान त्यांना अवगत नसतं. त्यामुळे प्रोप्रियोसेप्शन या सेन्सवरती सुद्धा मुलांच्या काम करावं लागतं, वेस्टिब्युलर सेन्सवरती सुद्धा मुलांच्या काम करावं लागतं. हे झाले आपले 7 ज्ञानेंद्रिय. आणि 8वा जो ज्ञानेंद्रिय आहे त्याला इंट्रोसेप्शन असं म्हटलं जातं, की जे आपल्याला ज्ञान देतं लिसनिंग टू आवर बॉडी सिग्नल्स.
ऑर बॉडी फिलिंग्स की ज्या या मुलांमध्ये आपल्याला नॉर्मली आपण आपली बॉडी आपल्याला काय सिग्नल देते हे आपल्याला कळतं, किंवा बॉडीचे फिलिंग्स आपल्याला लक्षात येतात की आपल्याला आता राग आलेला आहे, किंवा आपल्याला आता खूप लो फील होतं आहे, डिप्रेस फील होतं आहे, किंवा आपल्याला रडावंसं वाटतं आहे, किंवा आपल्याला हसावंसं वाटतं आहे, किंवा आपल्याला आज खूप आनंद वाटतो आहे. तर हे कुठे आणि कसं व्यक्त करायचं हे आपल्याला याचं ज्ञान अवगत असतं आपल्याला. तसं या मुलांमध्ये या इंट्रोसेप्शनच्या सेन्समध्ये डिसफंक्शनिंग झाल्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघतो कंप्लेंट्स असतात पालकांच्या मुलांविषयी, की मुलाला त्याच्या फिलिंग्स कळत नाही, कुठे हसावं, किती जोरात हसावं याचं ज्ञान अवगत नसतं, किंवा खूपच जोरात मूल हसतं, किंवा काही मुलं अजिबातच हसताना दिसत नाहीत आम्हाला, किंवा काही मुलं रडतात तर ते अगदीच आवाज न काढता रडतात, किंवा काही मुलं न रडणारीसुद्धा बघितलेली आहेत आम्ही आजपर्यंत, की ती मुलं कधीच रडली नाही आहे, वयाचे 15-20 वर्ष झाले तरी पण. आणि काही मुलं रडतात तर अगदी जोरातच रडतात, जोरात आवाज काढून रडतात. तर हे जे आपण सेन्सेसची लक्षणं बघितली, सेन्सरी इश्यूजची लक्षणं जी बघितली, त्यात हे पण इंट्रोसेप्शन पण खूप महत्त्वाचं डिस्फंक्शनिंग आहे या मुलांमध्ये, की ज्याच्यावरती आपल्याला काम करावं लागतं. त्यांना बॉडीच्या फिलिंग्स लक्षात येत नाही, त्यांचे बॉडी सिग्नल्स काय देती आहे हे मुलांना समजत नाही. बऱ्याच वेळा हार्मोन चेंजेसमुळे जे मुलांमध्ये बॉडी आपल्याला वेगळे सिग्नल्स देते, तर ते मुलांना कळत नाहीत, बऱ्याच वेळा लक्षात येत नाहीत या मुलांमध्ये, स्पेशल चाइल्डमध्ये. ऑटिझम असेल किंवा ADHD असेल किंवा इतर सिंड्रोमची मुलं असतील, CP मुलं असतील, तर बऱ्याच वेळा त्या मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी त्यावेळी वाढलेली दिसते आपल्याला. तर हे सगळं इंट्रोसेप्शनमध्ये डिस्फंक्शनिंग असल्यामुळे त्यांना बॉडीच्या फिलिंग्स लक्षात येत नाही, बॉडीचे सिग्नल्स लक्षात येत नाहीत, कळत नाहीत. त्यामुळे आपल्याला मुलांच्या इंट्रोसेप्शन या सेन्सवरती सुद्धा काम करावं लागतं. तर अशा प्रकारे आपले हे 8 ज्ञानेंद्रिय आहेत, की जे आपल्याला फक्त 5 ज्ञानेंद्रिय माहिती आहेत, पण विशेष मुलांमुळे आपल्याला या 3 ज्ञानेंद्रियाची माहिती मिळाली आहे. तर या मुलांचे खरंच आभार माना, की यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान अवगत होतं आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती होत आहेत. या मुलांमुळे आपल्याला वेगळं जग माहिती होतं आहे, वेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. आपलं एकंदरीत आपण काय आहोत, आपलं कार्य कसं चालतं, आपल्या बॉडीचं असेल किंवा आपल्या सगळ्या फिलिंग्स कशा चालतात, आपण कसं डे टू डे लाईफ आपलं कसं आहे, आणि या मुलांना का बरं कशामुळे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात याचं ज्ञान आपल्याला मिळतं आहे. यांचं हे वेगळं जग आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. जेव्हा त्यांच्या इंट्रोसेप्शनचं कार्य व्यवस्थितरित्या चालत नाही, त्यावेळी त्यांना स्लीप सायकल कळत नाही त्यांची झोपण्याची, की आता दिवस आहे, आता उठायचं आहे, रात्र आहे, झोपायचं आहे. बऱ्याच वेळा या मुलांना कळत नाही, त्यांची ही सायकलमध्ये पण बिघाड झालेला आपल्याला दिसतो. स्लीपिंगच्या सायकलमध्ये, झोपण्याच्या वेळा त्यांच्या लक्षात येत नाहीत, किंवा त्यांना भूक लागलेली कळत नाही, सुशी आलेली बऱ्याच वेळा कळत नाही, किंवा होऊन गेल्यानंतर कळतं की ओलं झालेलं आहे. काही मुलांना तर त्या पण फिलिंग्स येत नाहीत, की आपलं पॅन्ट ओली झाली आहे, किंवा आपल्याला सू झाली आहे, शी झाली आहे. तर किंवा काही मुलांना भूक लागल्याचं पण सेन्सेशन नसतं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, की ह्या आपल्याला हे सगळं ज्ञानेंद्रिय आपल्याला शिकवत असतात, आपली ही ज्ञानेंद्रिय, आणि आपण शिकत असतो त्यातनं. आपल्या आजूबाजूनी आपल्या बॉडी सिग्नल्स आपल्याला इंट्रोसेप्शन देतं, तर त्यातनं या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. आपल्याला भूक लागलेली कळते, आपल्याला टॉयलेट सेन्स येतं, की जे या मुलांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. तर अशा प्रकारे हे 8 सेन्सेस जे आहेत हे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधनं बऱ्याच गोष्टी शिकवत असतात. आपल्याला आपल्या ब्रेनला बरेच सिग्नल्स देत असतात, की ज्यामुळे आपल्याला लॉजिकली काम करता येतं, लॉजिकली आपण डिसिजन्स घेऊ शकतो. आपले हे सेन्स आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. पण या सेन्समध्ये जेव्हा इम्बॅलन्सिंग होतं, ऑटिझममध्ये असेल, ADHD मुलांमध्ये असेल, सिंड्रोमची मुलं असतील, डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील, CP मुलं असतील, या मुलांमध्ये जेव्हा या सगळ्या
आठही सेन्समध्ये इम्बॅलन्सिंग जेव्हा झालेलं असतं तेव्हा त्यांना या छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा अनेक अडथळे येतात आणि ती काम ते व्यवस्थितरित्या करू शकत नाहीत असं आपल्याला दिसून येतं. तर हे सेन्स आपले किती महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की मूल असं का करतं, किंवा पालकांचा असा समज असतो की जसं जसं मूल मोठं होईल तसं त्याला या गोष्टी समजतील किंवा या गोष्टी त्याच्या लक्षात येतील की हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे, किंवा त्याला मोठा झाला की त्याच्या लक्षात येईल की आपल्याला भूक लागली, आपल्याला झाली आहे किंवा येते आहे, येते आहे. पण ह्या मला पालकांना हे सांगायचं आहे या ठिकाणी की ह्या आपल्या मिसकन्सेप्ट आहेत की मूल मोठं झालं की त्याला या गोष्टी कळतील. तसं नाही आहे. जोपर्यंत या सेन्सवरती या सेन्सेसवरती या डिस्फंक्शनिंग झालेल्या सेन्सेसवरती त्याच्या काम होणार नाही तोपर्यंत मूल या गोष्टी समजू शकणार नाही. म्हणून आपण सेन्सरीवरती मागचे 2-3 सेशन झाले, 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत की आपलं सेन्सरी फंक्शनिंग किती महत्त्वाचं आहे, आपले सगळे सेन्सेसचं कार्य व्यवस्थितरित्या चालणं किती महत्त्वाचं आहे, की जे या मुलांमध्ये इम्बॅलन्स झालेलं दिसतं, यांचं डिस्फंक्शनिंग झालेलं दिसतं. म्हणून यांचे हे सगळे 8ही सेन्स व्यवस्थितरित्या जेव्हा काम करत नाहीत त्यावेळी या मुलांना कशा अडचणी येतात याचं हे आपण ढोबळ अनुभव, लक्षणं, सिम्पटम्स आपण बघितलेली आहेत आणि ह्या सेन्सेसचे टाईप्स आपण बघितलेले आहेत. म्हणून सेन्सरी इंटिग्रेशनवरती मुलांच्या काम होणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात पालकांनी घ्यावं आणि सेन्सरीचं कार्यसुद्धा मुलांच्या डे टू डे लाईफसाठी किती महत्त्वाचं आहे हे पालकांनी समजून घ्यावं. यासाठी हे सगळं आपल्याला माहिती दिल्या जात आहे. तर ही माहिती जिथे कुठे आपल्याला मी अगदी प्रत्येक व्हिडिओमध्ये का होत नाही, ज्या ज्या व्हिडिओमध्ये मला लक्षात येतं सांगते मी की जिथे जिथे आपल्याला अशी मुलं दिसत आहेत, अशा मुलांच्या अडचणी दिसून येत आहेत तर तिथे तिथे अवेअरनेस म्हणून या गोष्टी तुम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करा की ज्यांना हे माहिती नाही आहे की अशामुळे असं कार्य होतं आहे, अशामुळे या मुलांना प्रॉब्लेम येतो आहे, हे सेन्सरी इश्यूज आहेत, त्यामुळे मुलांना या गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत, त्यांच्या या गोष्टींवरती यांचं सेन्सरी डिस्फंक्शनिंगमुळे यांना या अडचणी येत आहेत आणि त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. म्हणून हे व्हिडिओ फॉरवर्ड करत चला, माहितीस्तव फॉरवर्ड करत चला, हे मी वारंवार सांगते आहे. तर अशा प्रकारे हे आपले 8 सेन्सेस आहेत आणि त्याचं कार्य आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच या 8 सेन्सेसचं कार्य व्यवस्थित चालत नसल्यामुळे, याच्या इम्बॅलन्समुळे विशेष मुलांना, ऑटिझम मुलं असो, ADHD मुलं असो, त्यांच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थितरित्या हे जे इम्बॅलन्स झालेल्या कार्यामुळे आहे सेन्सेसच्या, तर ते काम रोजचे छोटे छोटे कामंसुद्धा व्यवस्थितरित्या करू शकत नाहीत की जे त्यांच्या सेन्सरी डिस्फंक्शनिंगमुळे आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीसुद्धा मुलांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीसुद्धा मुलांना घ्यावी असं मी या ठिकाणी इथे सांगेल आपल्याला, की जे आपल्याला सगळ्या लॉजिकल थिंकिंग असतील किंवा इतर गोष्टी असतील, आपण लॉजिकली जे डिसिजन्स घेतो त्यासाठी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी, सगळे सेन्सेस आपले तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीसुद्धा विशेष मुलांसाठी खूप महत्त्वाची आहेत, कारण त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या सेन्समध्ये डिस्फंक्शनिंग असतं. त्यामुळे हे कार्यांमध्ये त्यांच्या अशा त्रुटी राहिलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या जर त्रुटी आपल्याला भरून काढायच्या असतील तर त्यांच्या सेन्सरी इंटिग्रेशनवरती काम होणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सेन्सरी इंटिग्रेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सेन्सरीवरती पण काम करा मुलांच्या. जर आपली मुलं ऑटिझम असतील, ADHD असतील, डिले डेव्हलपमेंटची असतील किंवा सिंड्रोमची मुलं असतील, तर आपण या इथे आज टाईप्स ऑफ सेन्सेस बघितलेले आहेत आणि जे की खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, सगळ्यांसाठीच आपल्या. तर अशा प्रकारे पुढच्या गोष्टी काय आहेत, त्या पुढचा विषय काय असेल याविषयी आपण ज्या दिवशी आपण बोलू त्याविषयी आपल्याला लक्षात येईल. तोपर्यंत ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवत चला, हे मी वारंवार सांगते आहे.
आणि बाकी आपण नंतर बोलूया. सध्याच तुर्तास आपण इथे हा व्हिडिओ थांबवूया. तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला सांगू शकता. आमचा नंबर आहे 9970598429 9970 59 84 29. तर आता आपण इथे थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.